सत्याचा वायू सत्तेला आहे आणि गगनाच्या मागणार तयार होऊन असून सामान्य आवडून अक्षर प्राप्ती हो त्याचप्रमाणे भगवानाला इच्छा पण पूर्ण हो जशी सेवा ह्या वर्षाने केली त्याचप्रमाणे त्याच्या अनेक वर्षी ही सेवा दुप्पट करू दे आणि हा सण मुलीचा आनंदाचा
दिवसाचे ब्लॉग तुम्हाला चॅनलवर आहेत. आता 10वा दिवस म्हणजे आता 11वा दिवस लागला. 10 दिवस जे काय आम्ही भजने केली, गणपती बघितले, सगळे तुम्ही बघितलं असाल, त्याबद्दल काय वादच नाही. पण आता आम्ही आमच्या घरी चाललो आहोत, प्रत्येकाला सोडून. ब्लॉग तुम्ही बघा, यूट्यूबला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, टॅग मालवणी. आणि आता आम्ही शेवटचं तेलींकडे भजन करून आता वाजलेत 5:46 म्हणजे 6 वाजलेले आहेत. आम्ही आमच्या पुतण्याला उर्फ प्रणम्य शेटकर यांना सोडायला चाललोय त्यांच्या निवासस्थानी घरी. आमच्यासोबत टॅग मालवणीचे चॅनलचे मालक निलेश भोया आणि आमचे पंढरपूरहून आलेले काका आमच्या गाडीत आहेत. ज्यांनी गाडी दिली त्यांचा इथे आभार मानतोय मी, कारण 10 दिवस आमच्याचकडे गाडी होती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ज्यांनी अरेंज करून दिली सूरज इंगोलेकर, त्यांचे पण मी आभार मानतोय. त्याचप्रमाणे 10 दिवसामध्ये जेवढी काही भजनं आली हे सगळं माझं एकटं श्रेय नाही, आमच्या कोरसचं श्रेय आहे. त्या कोरसमध्ये निलेश भाऊ आहेत, प्रणम्य शेटकर आहेत, आमचे खराडे काका आहेत, उदय मोरे आहेत. उदय मोरेंचा भरपूर सारा सपोर्ट आम्हाला मिळाला 10 दिवसांमध्ये. त्यानंतर भाऊ कोरगावकर, सचिन घाटकर, रोहित मोरमकर, असे हे काही जे कलाकार असल्यामुळे आम्ही ही भजनं करू शकलो. आणि आजचा हा 10वा दिवस आम्ही उद्या संध्याकाळी ह्या टायमिंगला भरपूर मिस करू, कारण वर्षातनं एकदा गणपतीचा सण येतो आणि तुम्हाला कोकणात तो अनुभवायला मिळतो. आणि आम्ही आता तुम्ही पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप लकी आहोत की आम्ही कोकणामध्ये जन्माला आलो. त्यामुळे ह्या ठिकाणी आम्ही आता प्रवीण शेटकर यांच्या घरी आलेलो आहोत. बघू शकतो हे प्रणम्य शेटकर आहे. या ठिकाणी आम्ही त्याला ड्रॉप केले आणि आता आम्ही आमच्या पुढच्या घरी चाललो आहोत. तुम्ही लवकरच पुढचा ब्लॉग बघाल. आता आमची दसऱ्याला डबल वारी आहे, तुम्ही नक्कीच बघाल पुढचा ब्लॉग. कुठे आहे, कशी आहे, कोणासोबत आहे, काय आहे, सगळं प्रॅक्टिस कशी असते, रिहर्सल काय असणार, कोण कोण असणार, कसं असणार, सगळं 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 तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा, टॅग मालवणी चॅनलसोबत कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन ज्या आम्ही गोष्टी करतोय, नवीन नवीन आम्ही आता नवरात्री येणार, त्याच्यानंतर अजून काही काही भजनं येणार, तर ती कुठे करणार, काय करणार, कशी करणार, तुम्हाला प्रत्येक गोष्टी डेट टू डेट, पॉईंट टू पॉईंट मिळणार. आणि तुमचं पण त्यासोबत सहकार्य होतं आम्हाला 10 दिवसात. तुमचे पण मी आभार मानतोय, कारण आम्ही हे जे काय करतो हे आम्ही घरी जे बसले आहेत त्यांना दर्शन होतं गणपतीचं आणि आम्ही खूप लकी आहोत. त्याच्यामुळे जास्त काय बोलणार नाही आहे. शेवटचा दिवस आहे, शेवटची भजनं खूप चांगली झालेली आहेत, आवाज पूर्ण सगळ्यांचे गेलेले आहेत. पण ह्याच जोशमध्ये आम्ही उद्या गणपती बाप्पांना विसर्जन करणार, गणपती बाप्पांना आपल्या घरी जाणार आणि त्यांना घरी पाठवायला पाहिजे, तर आपल्याकडे पुन्हा ते येणार पुढच्या वर्षी. त्याच्यामुळे एवढंच म्हणेन, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.